राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून पीक विमा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। शेतकरी मित्रांनो, यावर्षी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे। प्रतिकूल हवामानामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी म्हणून काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। आता त्या विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून 25% आगाऊ रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळू लागलेली आहे। ही रक्कम आगाऊ शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत। त्यांनी दिवाळीपूर्वी पैसे भरण्यास सांगितले होते, परंतु कंपन्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन केलेले नाही, ज्यामुळे शेतकरी आंदोलन झाले। 2024 मध्ये निवडणुका आल्याने सरकारला शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलावी लागली, कारण ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मोठी मतदान बँक आहे। दुष्काळ आणि अतिवृष्टीसाठी पीक विमा दिलासा देऊन सरकारला शेतकऱ्यांना आधार मिळण्याची आशा आहे। कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार पीक विमा कंपन्यांना पुढील 15 दिवसात संपूर्ण विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसे न केल्यास कठोर कारवाई केली जाईल। सरकार आता मदतीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने निधी वर्ग करण्यात येत आहे। यात पीक विम्याची देयक, दुष्काळाची भरपाई आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत यांचा समावेश आहे। 2024च्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत।